मानवता सेवा ही महत्त्वाची आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचा आवाका वाढत चालला असून रुग्णसेवा येथे चांगली मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचाराकरिता दाखल होत आहेत। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात असणारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी केले। पनवेल शहरातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज नेत्र शस्त्रक्रियागृह, वातानुकूलित शवागृह, मेमोग्राफी मशीन, आयुष उद्यान केंद्रित निर्जंतुकीकरण पुरवठा विभाग यांचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, सार्वजनिक विभाग कार्यकारी अभियंता संजीवनी कट्टी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, माजी महापौर कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका आरती नवघरे, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते, गौरव कानपिळे यांच्यासह इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की रुग्णसेवा हीच जनसेवा मानून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर काम करत असतात आणि रुग्ण त्यातूनच पूर्ण बरे होत असतात। ही जनसेवा बरंच काही देऊन जाते, त्यामुळेच आज उपजिल्हा रुग्णालयाची विश्वासार्हता लोकांमध्ये वाढत चालली असून मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे उपचार घेत असतात, रुग्ण बरे होऊन जातात, त्याचाच मोठा आनंद असल्याचे सांगितले। मला असं वाटतं की इतकी चांगली सेवा या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपण सारी मंडळी देत आहे। एक आपलं कर्तव्य भाव आहे, त्या भावानं आपण देतच राहतात। अनेक वेळेला आउट ऑफ वे जाऊन आपण त्या रुग्णाला मदत करण्याचं काम करत राहतात। इथे डायलिसिस चाललंय, इथे ICU आहे, याच्यामधून सेवा देताना अनेक वेळेला आपण सेवा या शब्दाची सुद्धा सीमारेषा ओलांडून त्या पेशंटला मदत करण्याचं काम केलेलं आहे। कोविडच्या कालावधीमध्ये उदाहरणं महाराष्ट्रात, देशात, कदाचित जगभरामध्ये आढळतील, पण आपल्या या देशाची संस्कृती माननीय पंतप्रधानांनी जी सांगितली आहे की आमची संस्कृती आहे वसुधैव कुटुंबकम। आमच्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना देण्याची प्रवृत्ती ही भारताची त्या वेळेला दिसली। म्हणून पहिल्या कोविडच्या लाटेमध्ये कॅपिटलच्या गोळ्या सुद्धा आपण वेगवेगळ्या देशांना दिल्या। आपल्याकडे लस नव्हती, आपल्याला लस देणाऱ्या लोकांनी आपला हात बिघडायचा प्रयत्न केला, पण आपण मॅन्युफॅक्चर केल्यावर त्या 150 पेक्षा जास्त देशांना आपण दिल्या। त्याच भावनेतून अनेक डॉक्टरांनी त्याही वेळेला आपल्या स्वतःच्या कुटुंबाची, परिवाराच्या हिताची पर्वा न करता अशा सेवा वारंवार दिल्या। कोविडच्या कालावधीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची सेवा ही तर संपूर्ण रायगड जिल्हा लक्षात ठेवेल अशा पद्धतीची होती आणि तसं वर्णन किंवा तसा अभिप्राय आम्हाला भेटणारे जिल्हाभरातले नागरिक ते सातत्याने देत होते। त्यावेळेला आम्ही उपजिल्हा रुग्णालयामध्ये सहभागी झालेलो होतो। पनवेलचं उदाहरण तर मी नेहमी देत आहे की CC भगत हे ज्यावेळेला कोविडचे इन्फेक्ट झाले त्यावेळेला प्रचंड घाबरलेले होते, धास्तावलेले होते आणि त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला उपजिल्हा रुग्णालयामध्ये ऍडमिट व्हायचं। ते उपजिल्हा रुग्णालयामध्ये घाबरत दाखल झाले, पण त्यांना इथे जी सेवा अनुभवायला मिळाली त्यानंतर त्यांनी या ठिकाणी अर्थातच त्यावेळेला सेवा झाली, पूर्ण झाली। नंतरच्या कालावधीमध्ये आपल्या स्वतःच्याकडून 1 लाख रुपये हॉस्पिटलला त्यांनी जंगी स्वरूपामध्ये हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या कामांसाठी दिले। मला असं वाटतं की हा विश्वास, ही आपुलकी ही निर्माण करणं मला वाटतं खऱ्या अर्थानं असं असू शकतं। अनेक ठिकाणी जगभरामध्ये प्रोफेशन्स आहेत, देशात प्रोफेशन्स आहेत आणि त्याच्यापैकी शिक्षकी पेशा आहे, डॉक्टरी पेशा आहे। या 2 पेशातल्या लोकांना, या पेशातल्या मंडळींना सर्वसामान्य जनता ती देवाची किंमत देत असते। अनेक ठिकाणी आपल्याकडे पनवेलमध्ये आज येणार होते डॉक्टर जिनेश गुणेजी, पण त्या देऊ शकले नाही। अनेक जण त्यांना देव माणूस असं संबोधतात। तर ह्या अशा पद्धतीनं या आपल्या वैद्यकीय पेशातल्या लोकांना एखाद्या देवाचा दर्जा हा दिला जातो। तर त्यामुळे मला असं वाटतं की एक खऱ्या अर्थानं खूप मोठी सेवा, मानव सेवा ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून 365 दिवस घडत राहते।
तर याप्रसंगी बोलताना आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले की शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधेमुळे नागरिक खासगी रुग्णालयांकडे नाईलाजाने वळतात. मात्र आता आपले उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुविधांनी सुसज्ज झाले आहे. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांसोबत संवाद साधून नागरिकांची मानसिकता बदलवण्याची गरज असल्याचे मत आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. प्रायव्हेट हॉस्पिटल त्या ठिकाणी चांगलं काम करतायत, पण चांगलं काम करत असताना त्याचं काही जे काही बाजारीकरण होत आहे आणि त्या ठिकाणी नागरिकांची पेशंटची पिळवणूक होते आणि रोज ते भोगतोय. आणि मग जी भाषा त्यांना समजते ती भाषा आम्ही बोलतो, आमदार साहेब बोलतात, आम्ही बोलतो आणि त्या माध्यमातून तशा पद्धतीनं नागरिकांना त्या पेशंटला मदत करायची आम्ही करत असतो. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा नागरिकांना असं वाटतं की प्रायव्हेट हॉस्पिटल नको, आमचा त्याच पद्धतीचा उपचार आमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये होऊ शकतो, ही विश्वासार्हता जर आपण कमावू शकलो तर मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये एक हक्काचं हॉस्पिटल म्हणून आपण त्या ठिकाणी जनतेसाठी काहीतरी केलं असा त्याचा अर्थ होऊ शकेल. आणि त्यामुळे आपल्याला अनालाइज करावं लागेल की प्रायव्हेट हॉस्पिटल वर्सेस आमचं हे उपजिल्हा रुग्णालय आम्ही कुठे कमी पडतोय का. आमचे डॉक्टर्सची स्पेशालिटी, त्यांची काम करायची मानसिकता, प्रायव्हेट वर्सेस आमचं हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल याचं सातत्याने आपल्याला परफॉर्मन्स अनालिसिस करावं लागेल की आम्ही कुठे कमी पडतोय आणि आम्हाला कुठे सुधारलं पाहिजे. शेवटी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची, तिथं जास्त 2 पैसे खर्च करण्याची मनापासून इच्छा कोणाची नसते, पण पर्याय नसतो. आणि म्हणून मग त्याला मनात तरी भीती असते की सरकारी हॉस्पिटल माझी तेवढी काळजी घेतली जाईल का, त्यापेक्षा जाऊ दे 2 पैसे जास्त किती जातील, मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो आणि माझी पिळवणूक बघून घेतो. ही मानसिकता त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि ही मानसिकता बदलणं हे पुन्हा आमच्या हातात नाही. आम्ही आपल्याला विनंती करू शकतो, आम्ही आपला आढावा घेऊ शकतो, काही कमी असेल ते पूर्ण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मदत करू शकतो. पण फ्लोअरवरती जो गेम खेळायचा आहे, फ्लोअरवरतीचं एक्झिक्युशन करायचं आहे, नागरिकांची सुसंवाद साधून त्यांच्या मनाची विश्वासार्हता तयार करायची आहे, ती आमच्या डॉक्टर बांधवांनाच करावी लागेल, आमच्या परिचारकांनाच करावी लागेल आणि त्या माध्यमातून विश्वासार्हता तयार होऊ शकते.